नमस्कार. सगळ्यात आधी अहिल्याचा हा व्हिडिओ बघा. मुलींवरच बंधन का? लग्नाची सक्ती का? आम्हाला स्वप्न बघायचा अधिकार नाही का? ज्या प्रश्न विचारतात ना त्याच बदल घडवून आणतात. अहिल्याच्या प्रश्नांनी माझं मन खरंच खूप अस्वस्थ झालं. काय बोलावं, कुठून सुरुवात करावी काहीच समजत नाही. आजही आपल्या समाजात काही प्रथा परंपरा अशा आहेत ज्यामुळे मुलींना कायम दबून राहावं लागतं. त्यांची मतं त्यांना मांडता येत नाही, हवं तसं वागता येत नाही. गावच्या परंपरेमुळे अहिल्याने तिला पाळी आली ही अत्यंत बेसिक गोष्ट लपवली. ही फक्त अहिल्याची गोष्ट नाही, आजही कित्येक मुली अशा आहेत ज्या लोक काय म्हणतील या भीतीमुळे स्वतःच्या स्वप्नांना मारून टाकतात. या जुनाट विचारांमुळे मुलींना त्यांचा आत्मविश्वास गमवावा लागतो. पण आता नाही. आता अहिल्याने मात्र या सगळ्याला आव्हान दिले. तिने आवाज उठवला, स्वतःसाठी आणि आपल्यासारख्या प्रत्येक मुलीसाठी. म्हणूनच मी अहिल्या सोबत आहे. तुम्हीही तिच्या सोबत उभे राहा आणि या जुनाट विचारांविरुद्ध आवाज उठवा. तुमची गोष्ट, तुमचे अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या बरोबर शेअर करा. या आपण आपल्या एकजुटीची ताकद दाखवू. #मी पण अहिल्या सोबत उभ्या राहू आणि मराठी झी5 वर बाई तुझ्या पायी पाहू. आता रडायचं नाही, आता भिडायचं.